दिंडीत पंगत दिली म्हणजे यजमानाचे बुट रावटीत ठेवायचे. आमरसाची पंगत दिली दिंडीत, केशर आंब्याची पंगत. आणि ज्यानं दिंडीत पंगत दिली त्याचा बूट होता 15,000चा. मग दिंडीच्या मालकानं बूट उचलला आणि रावटीत ठेवून दिला त्याच्या सुटकेच्या पलीकडून. पंगत झाली, सगळे लोक उठले गिटले, येतो मी आता. मग बूट गेला. कसा जाईन कसा जाईन, हा म्या ठेवून द्यालता. अरे 1 लाख रुपयाची पंगत दिली म्हणून तू त्याचा बूट उचलितोस. त्याच्याकडे देशीची 2 दुकानं आहेत. त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असत्याल आणि लाख रुपयाच्या पंक्तीसाठी त्याचा बूट उचलितोस. तो अंग बंधा तुळशीच्या माळीचा पुरुषार्थ त्यानं मातीत घातलाय हरामखोरानं. विठाला विठाला महाराज, वैभवात जीवन जगायचं आपल्या लोकांनी. वैभवात वैभवात. बरं तुम्ही म्हणताल असं का म्हणतात, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सोपा मुद्दा, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून मला 2 कोटी रुपये दिले, मी एरी म्हणालो उठून जाते ना. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी खुश होईल. उदाहरणार्थ मी खुश होईल. पण समृद्धीवर मला चढायचंय आणि जालन्याला उतरायचंय. तर जालन्याहून उतरायच्या आधीच जर गिरगावकर गाडीतच अटॅक न मेला तर 2 कोटी काय करायचे? देता का उत्तर या 2 कोटीचं काय करायचं? तर कामी येणार आहेत का माझ्या ते? नाही. मग मला कसं दाखवायचंय, मला कसं चालवायचंय, मला किती उंच न्यायचंय, मला किती खाली आदळायचंय, हे तुमच्या हातात आहे का देवाच्या? देवाच्या. मग देवाला अपमान होईल असं मी करायचं का? नाही. म्हणून नाही आमच्या लोकांनी लुडबुडायचं नाही, हिशोबात राहिलं पाहिजे. हिशोबात. विडाला विडाला तेव्हा तुम्हाला भांडायचंच असेल तर आपल्या नशिबाला भांडा. मी कुत्र्याचा दृष्टांत दिला ना तुम्हाला. आणि मी खोटं कधीच बोलत नाही, फक्त त्याला अलंकार भाषेत बोलतो इतका मात्र तो मला सरस्वतीनं दिलेला तो जिभेवरचा. मग कृपा समजा की पाप समजा की पुण्य समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण महाराज, कुत्र जर विमानात बसत असेल, इथं किती लोक आहेत ज्याने विमानच पाहिलं नाही? चित्रात पाहता येतं, बरं तिथं जाता बी येत नाही तिकीट काढल्याशिवाय. उगाच एक जण म्हणला मी फिरायला आलो, ते का रेल्वे स्टेशन आहे का? तिथं बी तिकीट काढून जावं लागतं, बारीकचं प्लॅटफॉर्मचं तिकीट. आणि तिथं कसं जाता येईल? महाराज, कुत्रे विमानात, नशीब आहे का नाही? तुम्ही घरी आता हे शर्यतीचे बैल असतात ना, त्या ते पटातले पटाचे बैल, तर त्या बैलाची किंमत कधी कधी 6-6, 7-7 लाख रुपये असते बिचारायची. मग त्या बैलाला कधी कधी गावरान तुपातला उंडा असतो खाला, कणिक, त्याला कधी कधी दूध प्यायला असतंय. पण पटाला धरल्यावर इतकी पुराण घुसती इथं ढोपरातच आणतात ना पुराण. ते गंज आता कलेक्टरनं कॅमेरे लावले, पण ते कॅमेरा तितक्या टायमाला तिकडे फिरतो. कारण ते आता सांगितलंय ना बैलाला त्रास देऊ नका, तितक्या टायमात कॅमेऱ्याचं तोंड तिकडे जातं गुटखा खाला. आपण कसं थुकायला बाजूला जातो, तसा ते कॅमेरा तितक्या टायमाला तितकं पुरवतो आणि तितक्यात इतका चपका हाणतंय ते. बैलाला वाटतंय दुसरा हाणायच्या आधी आपण दोरा तोडावा. म्हणजे शंकरपटाचा 6-7 लाखाचा बैल असेल तरी पुराण खावं लागते. आणि देवाला सोडायला बैलाला काय म्हणते तुमच्याकडे? जाना, आमच्याकडे वळू, कुठं कुठं सांड. याला पुराण हाणायची कोणाची मायवेली आणि कोणाची मका हाणतो का नाही? मग 7 लाखाचा बैल मोठा का स्वामीजी देवाला सोडायला बैल मोठा? देवाला. नशीब घेऊन आला का नाही? मग तसे काही काहीचे नशीब कठाळे येत. हे कठाळे समजायचे देवाला सोडले. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. आपण आपल्या प्रारब्धाला भांडा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि पांचटायचे बुट उचलल्या मोठं माणूस होत नाही बरं का. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचं प्रारब्ध लागतंय. मला सांगा, आडत कळती का तुम्हाला? आडत तुमच्याकडे आडत आता द्राक्षाची असेल, कांद्याची असेल, कांद्याच्या खळ म्हणते ना, हो
कांद्याची आडत. बरं ज्याची आडत आहे त्यानं कांद्याचं पोतं उचललं का? उचलतो कोण? हमाल. मग श्रीमंत कोण होतंय? मग हमालाच्या तर पाठीवर कांदे उचलू उचलू पाठीला कांदे आलेत, म्हणजे कांद्यावर निबर पाठ झाली ना. म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीला कांदे आले, तरी पण हाडते इतका श्रीमंत होत नाही का? नशीब नाही. म्हणून प्रारब्धाला भांडायचं, भंगिऱ्याचे बुट नाही उचलायचे. विठाला विठाला. आणि काही लोकांना वाटतंय मोठ्याचे बुट उचलल्यावर आपण मोठं होऊ. लिंबाच्या झाड लिंबोळ्या लिंबाखालीच पडत आहेत, काही खाली जातात. लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली, आंब्याच्या कोई आंब्याखाली. आंब्याची कोय आंब्याखाली पडली तर पावसाळ्यात उगती. लिंबाची कोय लिंबाची लिंबोळी सुद्धा उगती. पण त्याच लिंबाची पडलेली लिंबोळी, त्याच्याच लिंबोळीच्या ब्यापासून झालेला लिंब मोठा लिंब लहान्याला मोठं होऊ देतो का? झाडाखाली झाड मोठं होते का? नाही. म्हणून हे मोठाले झाड ज्या बारक्याला मोठं होऊ देत नाहीत, त्या भंगिऱ्याचे बी बुट उचली जाऊ नका. विठाला विठाला विठाला. 2-4 मिनिटं राहिले. एक महाराज एका सात्विकाकडे आले, इथपर्यंत आलतो ना. मला ना दे कांद्याला पाणी देता त्याचा गवत उपटायचा. खुरपानाचे पैसे वाचते ना. नाही तर आता लोक तर मी लय लांब गेलो असतो, पार लगे मुंबई पसतो. गाडी नाही बोलता बोलता असा ना दे भोवताल फिरायचा. महाराजांचं जेवण झालं. बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि पाऊस सुरू झाला. ज्या भक्ताकडे बसले त्याचं घर होतं गळकं, कौलाचं घर होतं, गळू आलं. टिप 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 महाराज भिजले. काही वेळानं त्या भक्ताचा मित्र आला. महाराज ज्याच्याकडे थांबले त्याचा मित्र आला आणि त्या छत्री घेऊन आला आणि सांगितलं, बाबा माझ्या लक्षात आलं तुझ्याकडे महाराज आहे, तुझं घर गळकं आहे, महाराजाला आमच्या घरी घेऊन जातो. आणि महाराजाला त्यांनी त्याच्या घरी नेलं. मित्र होते 2 जण. महाराज गेले, अंग भिजलेले, भास टाकली, घोंगडी टाकली, घोंगडीवर बसले, बाजेवर टोपल्यामध्ये लाकडं पेटवली, महाराजाला शेकोटी दिली, अंग गरम केलं. भिजले होते महाराज. रात्रीचे 12-1 वाजले आणि 2 वाजेपर्यंत महाराजाला गप्पा करीत बसला तो भक्त. आणि त्यानं सांगितलं, महाराज आता मला जावं लागतं. रातच्या 2ला कुठं जातो? म्हणे ऐका म्हणे महाराज, अगोदर तुम्हाला आमच्या घरीच आणायचं होतं, पण आमच्या घरी आणण्यासाठी एक अडचण आहे. आमच्या मित्राकडे अडचण काहीच नाही तर घर गळक आहे, आणि आमचं घर चांगलं आहे तर आमच्याकडे अडचण आहे. काय अडचण आहे? माझी मुलगी रडकी आहे. त्या भक्ताची मुलगी रडकी होती. झाल्यापासून गेली 7 वर्ष झालं. तिचं 7 वर्षाचं आयुष्य होतं, म्हणजे वय होतं. गेल्या 7 वर्षापासून तिला कर्कश नावाचा आजार झालाय आणि ती रात्रंदिवस ओरडत राहते. ती डोळ्याला डोळ्याला येत नाही. नवीन माणूस आल्यावर ती जास्त रडते, त्याच्यामुळे तुमची झोप मोडल याच्याकरता तुम्हाला आणलं नव्हतं. आता कुठे? गाईच्या गोठ्यात बाज टाकली, त्या बाजीवर तिला ठेवलं आणि तिची आई तिच्यापाशी. दिवसा माझे आई वडील सांभाळतात, रात्री आम्ही दोघं सांभाळतात. अर्धी रात्र माझी बायको सांभाळते, अर्धी रात्र मी सांभाळतो. कारण दिवसाकाठी आमच्या 4 लोकांना कायमस्वरूपी 6 घंटे तिच्यापुढे बसावं लागते. महाराज म्हणले, औषधोपचार काही केला का नाही? सगळे वैद्य, हाकीम, जोगी, डॉक्टर वगैरे सगळे काही पाहिले, पण तिचा आजार गेला नाही. लक्ष याला ठाव स्मशानीचा शेवटचा पुरावा. आता मग आपण विठोबा रुक्माई घेऊ आणि फुलं टाकू. योग असा आला. महाराज म्हणले, आमच्याकडे आणा. त्या भक्तानं सांगितलं, महाराज तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ती जास्त रडल. महाराज म्हणले, रडू दे ना, कानठाळ्या बसतात, फुटू दे माझे कान, आण. आणलं. त्या पोरीला आणल्याबरोबर ती इतक्या जोरात ओरडली, महाराजाला तिचं रडणं पाह वाटत नव्हतं. आईनं तिच्या तोंडावर पदर टाकला, तिनं रडणं थोडं बंद केलं. आणि महाराजानं 3 देवाला विचारलं, ब्रह्मदेवाला विचारलं, काशीतल्या मालकाला विचारलं, पंढरीतल्या मालकाला विचारलं, हिचं रडणं कधी बंद होईल? या तिघांनी सांगितलं. यांच्या घराण्यामध्ये वाडवडिलांचा अपमान केला, याच्याकरता यांचं हाडभाडं घेण्यासाठी ही कर्कशा पोरगी यांच्या इथं जन्माला आली. यांच्या घराण्यामध्ये प्रचंड पैसे असताना एकही वारी केलेली नाही, याच्याकरता याच्या घरात ही पोरगी जन्माला आली. यांच्या घरामध्ये प्रचंड पैसे असताना यांनी कुठेही 2 पैशाचं अन्नदान केलं नाही, याच्याकरता ही अवलाद यांच्या घरात जन्माला आली. इथपर्यंत बघ ना. आता याला कोणता पुत्र म्हणतात? ऋणपुत्र. ऋणपुत्र 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 कसा असतो माहिती आहे का? तुम्ही आयुष्यभर परमार्थात काही खर्चायचं नाही, आणि तुमचं नि ज्याचं भांडण आहे त्याच्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि ते ट्रॅक्टर होतं धक्का. त्यानं ते धक्का ट्रॅक्टर उतरायला लावलं, पुढून वटकन दगडाचं दिलं, आणि नेमकं याचंच पोरग त्याच्या ट्रॅक्टरवर बसलं. स्टिअरिंग फिरल्यावर दगड बाजूला गेला, ट्रॅक्टर गुळगुळू खाली चाललं, यानं उडी टाकली आणि ट्रॅक्टर पुढे खदानीत जाऊन पालथं उलतं झालं. 9 लाख भरून द्या.
9 लाख भरून द्या. ट्रॅक्टर विरोधकाचे, याच्या पोरानं पालथं केलं, भरून द्या. कोणी आणलं घराने? पोरानं. याला ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र नाना प्रकारचे हे असे ज्या वेळेला संतती आपल्याकडे जन्माला येत असते का, ते वंशात केलेल्या लोकांचं पाप उतू आलेलं असतं, त्याच्यामुळे ही जन्माला येत असतात. या तिन्ही देवांनी सांगितलं हे काही याला काही नियम काही नाही म्हणले. ही पोरगी वयाच्या 35 वर्षापर्यंत ओरडत राहणार आणि वयाच्या 35 वर्षापर्यंत हिचा आजाही मरणार नाही, आजी मरणार नाही, बापही मरणार नाही आणि माये मरणार नाही. तुमच्या चौघाला पिळू पिळू मारणार. कोणी सांगितलं? पंढरपुरातल्या मालकानं. कोणी सांगितलं? त्र्यंबकच्या मालकानं. कोणी सांगितलं? सत्यलोकातल्या मालकानं. महाराज आता काय करावं? म्हणून त्या घरी आलेल्या साधूनं तिच्या आईला तोंडावरला पदर काढायला लावला. काय बोंबलायचं ते बोंबलू दे. इतकी जोरात ओरडली, जीभ बाहेर निघली. जीभ बाहेर निघल्याबरोबर उजव्या हाताचं बोट लावलं. महाराज वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतं. इतक्याच टायमात पोरीचं रडणंच बंद झालं. कोण असतील महाराज? त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस महाराज. 12 जानेवारीला राष्ट्रमातेचा जन्म झाला, जिजाऊ आईसाहेबांचा जन्म झाला. आणि याच 12 जानेवारीला या भारत देशाची मान महासत्ता देशात उंचवली. असे एक महान साधू स्वामी विवेकानंद, ज्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. एका शिष्याचं नाव सांगितलं फक्त, एका. असे किती असतील? त्या रामकृष्ण परमहंसानी त्या मुलीच्या जिभेला स्पर्श केल्याबरोबर तिचा आजार, कर्कश नावाचा आजार संपला. पंढरपुरातला मालक करू शकत नाही. श्रुती नावाची पत्रकार आले. श्रुती पहिली पत्रकार आहे बरं, हे नंतर झाले. पण देवाची पहिली पत्रकारिता कोण? तर श्रुती माता आहे. तिथे आली आणि देवाला विचारलं, देवा तुम्ही जिवंत केलं? नाही. काशीतल्या मालकाला विचारलं, तुम्ही? नाही. ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही? पंढरपुरातल्या तुम्ही? जगदंबेला विचारलं, तुम्ही? नाही. गणपतीला विचारलं, तुम्ही? नाही. आम्ही कोणाही देवाने केलं नाही. रामकृष्ण परमहंसाकडे गेली, तिने सांगितलं, महाराज तुम्ही या पोरीचा आजार दुरुस्त केला? हो. मग जिथं देव करू शकत नाही तुम्ही कसं काय केला? श्रुती मातेला सांगितलं, श्रुती माते मी आतापर्यंत केलेला निखळ परमार्थ, या परमार्थाच्या पुण्याचा हौद भरलाय आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य हिच्यासाठी सांगलंय. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा, महाराज देव तुमचं आमचं भलं करण्यासाठी तुमचा बायोडाटा पाहिल्याशिवाय करीत नाही. आणि साधू बायोडाटा चुरगाळून टाकतो आणि स्वतःच्या हौदातलं पुण्य सांगतो. दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाच. स्वतःच्या पुण्याचा रास करून समोरच्या मुलीचा आजार दुरुस्त करतात. त्यांना रामकृष्ण परमहंस म्हणतात. महाराज पण या रामकृष्ण परमहंसांना जावं लागल्यावर त्यांना सुद्धा एका जाग्यावर न्यावं लागलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा विठोबा रखुमाई, विठोबा
श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात। असं परमपावन वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार स्वर्गीय सारंगधरराव काशीनाथराव तांबेशेठ आध्यात्मिक वारसा असलेला, शेतीशी नाळ असलेला, सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वाशी ऋणानुबंध ठेवणारी गोडसं व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय सत्यलोकवासी गोलोकवासी कैलासवासी सारंगधरराव। ही लोकातली यात्रा संपली, आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। आर्यमा नावाच्या पित्रात विलीकरण आज त्यांचं गोडसं व्हावं अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल। आदरणीय पंढरीनाथराव आणि हनुमंतराव हे दोन सुपुत्र मोठ्या श्रद्धेने या सुपुत्राने आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं, आपल्याला विश्व दाखवलं। जगातला सर्वात मोठा कोण देव असेल तर आपले आई वडील आहेत। जिच्या कपाळावर कुंकू तिचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर तिचा पती आहे। ज्याचे आई वडील जिवंत आहेत तो दिवसात जर एकदा आई वडिलाचं दर्शन घेत असेल तर त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही। मी माईकवर सांगतोय, पुन्हा एकदा ऐका, मी माईकवर सांगतोय, माईकवर, मी बैठकीत सांगत नाही। मला पण कोणी विचारणार आहे कशाच्या आधारावर बोलतो। सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे। आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन जर घेत असेल तर जगात कुठल्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही। आणि आई बापाच्या कधीच पडत नाही, महाराजाच्या किती पडत असेल। महाराज जळण आणि तूही जळशील भाई, तुमच्यासाठी सुद्धा तेच आहे। दिवसात एकदा जी आपल्या मालकाचं दर्शन घेते तिला कोणाचं दर्शन घ्यायची गरज नाही। चला, तुकोबाराय सुद्धा मान्यता देतात, नमो त्या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे। तुकोबाराय म्हणतात जो आई वडिलांचं पालन करतो मी त्याला नमस्कार करतो। तुकोबाराय गिरगावचा बाळू कोण्या झाडाचा पाला आहे। तद्वज्ञाने सारंगधररावांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याची आठवण म्हणून गोड असा हा श्राद्धाचा कार्यक्रम पंढरीनाथराव आणि हनुमंतराव करतात। पितृगयेतून गोड अशा प्रकारचा या मुलांना आशीर्वाद मिळो। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा। आणि ते ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या दोघाही भावांना गरुडाच्या पंखाचं बळ देवो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल। आणि एक अर्ध्या मिनिटाची आदरांजली देऊ। निधियाम निधिपदी सकल तिसोदी आणि चंद कला भय जायंती व्यालाक्षांबय सुधी जरणातो मिद्य कला भय जायंती यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपाल भय दिगपालो चारुत्या संपरमति हंसं हंस परा भय जायंती कैलासाधिपतय नमः सत्यं वासं ततय नमः गोलोकाधिपतय नमः वैकुंठादि सकल सिदायं अधिष्ठात्री भय जायन्ति काल सर्प भय शांतिरो उच्चत भयने सकल सिदा आप्तेष्टि भय त्रिपिंडी भय नारायणो नागबली रक्त चंदनम समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नमः पार्वते पदे हर 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 त्र्यंबकराज भगवान की भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली गोड असे समर्पक मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दीपक महाराज आहेत ज्यांनी सुरुवात केली। आदरणीय वैभव महाराज आहेत ज्यांनी चाल म्हटली। शुभम महाराज, नवनाथ महाराज आदी करून सर्व आणि पूज्य श्री स्वामीजी सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनाही प्रणाम करतो। उपस्थित सर्व माझ्या वारकरी संप्रदायातल्या साधकांना नाक घासून प्रणाम करतो। आणि या कुटुंबासाठी विष्ट